मित्रांनो हा बघताय, हा पाण्यामधला साप आहे. ह्याला बोलतात आमच्या गावठी भाषेमध्ये पांदी बेडूक. आणि हा केवढा साप आहे बघा बघा. आपण आता इथं पकडला पण त्याला वरती अशी जास्त त्याने खाल्लेलं आहे, त्यामुळे त्याला वरती शक्तीच नाही वरती उठायची. बघा केवढा साप आहे बघा. हा बघा कसा कलरचा साप आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी शुभम आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि आम्ही निघालो खेकडे पकडायला. सध्या बघायला गेला तर पाऊस तर खूपच पडतो आहे, म्हणजे मोठा हाऊर गेला नाही, पण चोंड्या वगैरे भरले सर्व. आणि चोंडे वगैरे भरलेले आहेत, म्हणजे जमीन वगैरे फुगली, पण हाऊर अजून गेलं नाही. म्हणजे पाहिजे तसा पाऊस पडला नाही, पण थोडक्यात पडला आहे. म्हणजे बघायला गेलं ना, जी नक्षत्र आपण बघतो, म्हणजे बेडक ओढायला लागले की पाऊस पडतो, टोल आले की पाऊस पडतो, किंवा टाकले रुजले की पाऊस पडतो. म्हणजे टाकले बेडोक वगैरे हे सर्व आहे ना, टोल वगैरे फिरायला लागलेत. म्हणजे पाऊस चालू झालेला आहे. आणि आम्ही चाललो आता खेकडे पकडायला नदीवरती, आपल्या चरावरती चाललो खेकडे पकडायला. इकडे बघताय कोण कोण आहे बघा. इकडे शिवा आहे, इकडे शिव आहे, इकडे विशाल आहे, विसू आहे. आणि आम्ही तिघंच चालू खेकडे पकडायला. बघूया आपल्या आज किती खेकडे गावतात. मित्रांनो, आपल्या पहिलीच कुर्ली भेटली. छोटी कुर्ली भावानी झालेली आहे, शोभाटे. मित्रांनो, आपण दरवर्षी जेव्हा कुर्ल्याला येतो तेव्हा आपण आंगडा किंवा काही जे आंगडे असेल ते आपण बाहेर ठेवतो देवासाठी. कारण आपण चाराच्या ठिकाणी खेकडे पकडायला आलो. इथं बघायला गेला तर सोमेश्वराचं देऊळ आहे. आणि पहिल्याच कुर्लीची भावानी झाली आपल्याला. हे बघा, पहिलीच कुर्ली गेली पिशवीत. मित्रांनो, आपल्याला दुसरी कुर्ली भेटली. हे बघा केवढे. मित्रांनो, तिसरी कुर्ली भेटली आपल्याला. हे बघा केवढे जाऊ बघून. हां, चौथी कुर्ली गावली मित्रांनो आपल्या. चौथी बघा. एवढी आहे, जाडे आहे. पुकरू पुकरू हां, जाडे शिवा. नाही आहे ना. हां नाही मित्रांनो, पाचवी कुर्ली भेटली. परत सुद्धा आपल्या एक कुर्ली भेटली आहे बघा. थोडी जाडी कुर्ली खाली भेटली. पुन्हा एकदा आपल्या एक खेकडा भेटला आहे. पिशवी पकड. हे बघा 2 भेटले आहेत. हे बघा मित्रांनो, आपल्या गावातलेच भेटले. आपल्या नदीला, आपण नदीला खेकडे पकडतच होतो, याच्यामध्ये आपले खेकडे आहेत. आणि ते बघा काय घेऊन आलेत. हा पागला आहे छोटा, आणि मासे पण पकडतात आणि खेकडे पण पकडतात आहे. आणि आपल्याला घुबडाचा आवाज काढून घाबरत होते. हा बघा, दाखव पिशवी कुठे तुमची. पाऊस आला वर आहे का. हे बघा तिकडे पण खेकडे पकडतात आहे. हे लोक खेकडे पकडतात नाही. आवाज काढशा. हे बघा घुबडाचा आवाज काढून दाखवत आहे. त्यांना वाटलं आम्ही घाबरू की काय, पण नाही. चला, आम्हाला थोड्या कुर्ल्या गावल्या आहेत. परत एक जाडा खेकडा भेटला. हे बघा. ह्यावर ती पण दगड उलट उलट हे बघा. परत एक छोटा खेकडा भेटला, छोटा साईजचा. आलो, चल. तर मित्रांनो आहे ना, पाऊस चालू झालेला आहे. मला माहितीच होतं पाऊस येणार आहे, म्हणून आपण छत्री घेऊन आलो होतो. आणि जोराचा मोठा पाऊस आलेला आहे. आपण थांबलो एका ठिकाणी, कारण आता खेकडे दिसत नाही आहे. कारण डोहामध्ये जिथं पाणी आहे ना, तिथे वरून थेंब पडले ना पाण्याची, की मग पाणी थोडं ब्लर दिसतं. त्यामुळे खालची कुर्ली असते ती दिसत नाही. त्यामुळे आम्ही थांबलो आहे बघा. इकडं विशाल आहे, इकडं मी आहे, इकडं शिवा आहे. आपण थांबलो आहे एका ठिकाणी. आणि थोड्या टायमानंतर आपण खेकडे करायला पुन्हा चालू करणार आहे. खेकडे आपल्या पिशवीमध्ये आहे. थांबूया जरा, पाऊस आहे पण.
पुन्हा एकदा आपल्याला कुर्ले भेटले आणि जाड्यातले कुर्ले आहे हे बघा. आणि पोरांनी भरलेले आहे बघा. पोरं बघा किती आहे त्याच्यामध्ये, खूप सारी पोरं आहेत. एकदम जबरदस्त कुर्ले आहे. हा व्हिडिओ मारायची दिसत नाही. मित्रांनो हा बघताय, हा पाण्यामधला साप आहे. ह्याला बोलतात आमच्या गावठी भाषेमध्ये पांदी बेडूक. आणि हा केवढा साप आहे बघा बघा. आपण आता इथं पकडला पण त्याला वरती अशी जास्त त्याने खाल्लेलं आहे, त्यामुळे त्याला वरती शक्तीच नाही वरती उठायची. बघा केवढा साप आहे बघा. हा बघा कसा कलरचा साप आहे बघा. हा बघा कशा कलरचा साप आहे ते. खूप मोठा साप आहे बघा. आणि आपण आता याला बाहेर टाकून देतोय. तो होत्या मेला 2 होत्या. चल डायरेक्ट हात घालतो. हो हो मग केवढा केवढा आहे ती बघ. बघा केवढा खेकडा गावलेला आहे. आयुषने पकडला. फायनली मित्रांनो आम्ही खेकडे पकडून निघालोय घरी. आणि तुम्हाला खेकडे हे घरी पाहायला मिळतील, कारण आता आम्हाला काय खाली दिसत नाही. खेकडे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो. आणि आता आम्ही अंघोळ वगैरे करून मस्त चाललो आहे थेट घरी. खेकडे तर आपल्याला खूपच भेटले. आजच्या वेळेला खूपच म्हणजे खूप धमाल आली, कारण आपल्या गावातले पण खेकडे पकडणार होते तिथं, ते सुद्धा भेटले. ते आपल्या पाठी थांबले आणि आपण त्यांच्या पुढे गेलो. आता आंबे खातोय. आंबे खाल्ले मित्रांनो. पाऊस पडला पण बघून आंबे खावे लागतात. इकडे शिवाधर बघायला आंबेच खातोय. आणि आपण छत्री घेऊन आलो होतो कशासाठी, तर मोबाईल आपला होता, बॅटऱ्यासुद्धा होता, पिशवी पण आपण घेऊन आलो होतो. तर चला मित्रांनो थेट जाऊ आपण घरी आणि आपण घरी दाखवूया कुर्ल्या. मित्रांनो आपण आता कातलाला आलो होतो आणि हा बघा केवढा मोठा डेंगा भेटलाय खेकडा. ह्याला काय बोलतात आमच्या इकडं बेल्डा. कातलाच्या याला काय बोलतात, बेल्डा बोलतात त्याला, बेल्डा. कलर बघ. आणि बघा हा ह्याचा कलर असतो ना, ज्याची वरची कपची असते ना ती पूर्ण ब्लॅक असते. बघा पूर्ण ब्लॅक असते याची कपची. आणि हा बघा हा खेकडा खायला खूप मजबूत असतो. आणि बघा विशालने इकडं पकडलं आहे. विशाल इकडं दाखव, त्याच्या चेहऱ्यावरती दाखव. जाऊ दे. अरे हे थांब थांब हे थांब 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 थांब. मित्रांनो आपण आता बाल्टीमध्ये कोरलं बघतो. 20 लिटरची मोठी बाल्टी आहे. कोरले बघा आपले किती गावले. बापरे आपले कोरले एवढे गावलेत. केवढे केवढे कोरले. काय केलं बा, काय केलं, मजबूत कोरले गावले आपल्याला.